सी वल्लभी स्टाईल ना, वल्लभी स्टाईल केव्ह मध्ये प्रॉमिनंटली दिसत होतं, विच इज ऑफ टू टाइप्स. वन इज बेसिकली जस्ट द थॅच्ड रूफ, आणि नाहीतर त्याला आणि दोन रूफिंग असायचे, ज्याने अपसाइडल काइंड ऑफ प्लान बनायचा, आणि विच इज व्हॉट यूज टू गिव्ह यू अ काइंड ऑफ अन ऍक्सेस टू डू प्रदक्षिणा अराउंड द मेन ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप. टेम्पलमध्ये आपल्याला आईल्स दिसत नाहीत, म्हणजे टेम्पलमध्ये बायफर्केशन दिसत नाही, पण बाहेर ना ते असं आई सारखं दिसतं. सो दिस इज बेसिकली प्रोटो वल्लभी. आणि दोन प्रकार आहेत, फंसाणं आणि अमलक. टॉप्ड, बिकॉज अमलक इज समथिंग दॅट्स गोइंग टू बी ऑन टॉप ऑफ ऑल द लेटर पीरियड टेम्पल्स. सो दॅट्स द काइंड ऑफ कॉम्बिनेशन दॅट वी सी. Adam Hardy, who is a well-known scholar, has basically come up with this kind of style. So आता जे आपण हे 5 प्रकार बघत आहोत लेफ्ट साइडला, त्याचंच डेव्हलपमेंट कशी झाली हे आपण राईट साइडला बघतोय. सो दिस द टाइम लाईन इज गिवन, विच इज 4th-5th सेंचुरी पर्यंत आपल्याला स्मॉलर स्ट्रक्चर दिसतात, आणि स्लोली 6th-7th सेंचुरी 8th सेंचुरी मध्ये बेसिकली आपल्याला इव्हॉल्ड व्हर्जन दिसत जातात. अँड बाय 10th-11th सेंचुरी further evolution that happens, and then by then we have a combination of Dravida Nagara style mix, and every scholar has different explanation to give to those styles, so we will not get into the details of it. Okay. Just to explain what are these different styles, so you have Latina variety of style, which is basically त्याचं जे शिखर आहे त्याचा बेस असतो तो स्क्वेअर असतो, आणि इट कीप्स गोईंग ऑनवर्ड्स, म्हणजे वरती वरती टॉपला जात राहतो. व्हॉट गोज ऑन टॉप इज बेसिकली व्हॉट वी आर सीइंग. इट इज कॉम्बिनेशन ऑफ द जे आपण बघितलं ते अमलख आहे, फंसाणं आहे, अमलक, फंसाणं, अँड बेसिकली प्रोटो वल्लभी आहे. तर ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला लाटिना स्टाईलमध्ये दिसतं. आणि व्हॉट इज हॅपनिंग इज बेसिकली एक सेंटर स्पायर आहे, किंवा एक सेंटर साइडला जी आपण ही लाईन बघत आहोत ती एक वन ऑन टॉप ऑफ दी अदर डेव्हलप होत जाते, आणि त्याला भूमी असं म्हणतात. सो एक आवर एक चढत जातात या भूमी, अँड देन अ शिखर इज फॉर्म. आणि दिस इज बेसिकली द लतीना स्टाईल ऑफ शिखर, in which you have basically a kind of a thatched roof, आणि त्यावर बेसिकली भूमी चढत जातात. त्याला रेखा प्रसाद असं पण म्हणतात. ओके. Yeah, sorry, it's the same slide. So these are the examples. So what you are seeing at the center is basically the latter, आणि बाजूला जे दिसतात हे अमलक आहेत, which is basically topped one on top of the, I mean, एकावर एकावर एक चढत जातात. आणि ह्या अमलकांचा जो अख्खा स्ट्रक्चर आहे, म्हणजे हे छोटं जे तुम्ही आता अमलक बघितलं होतं मगाशी, ते छोटं मंदिराचं आकार आहे, आणि ते एकावर एक मंदिर किंवा एकावर एक छोटं शिखर हे बांधत जाऊन भूमी बनतात. आणि खालती जे आहे मंदिराचं, इफ यू कॅन सी माय कर्सर, आर बेसिकली द प्रोजेक्शन्स, किंवा जे रथ आहेत त्याला रथ असं म्हणतात, आणि प्रत्येक रथावरती एक काइंड ऑफ शिखर येतं. सो बेसिकली दिस ओव्हर हिअर जे लेफ्ट साइडचं आहे ते सर्वात सोपं आहे समजणं, बिकॉज दॅट्स द अर्लिएस्ट व्हर्जन दॅट यू हॅव. सो मध्ये जे आहे हे आपल्याला लाटर दिसत आहेत, आणि बाजूला जे आहेत त्या भूमी किंवा अमलक चढत आहेत, आणि मधलं जे आहे ते बेसिकली मधलं जे प्रोजेक्शन आहे ते एक, आणि हे साईडचे दोन प्रोजेक्शन, असे दोन मिळून हे 3 रथ बनतात. सो 3 रथ आणि 3 भूमी, बिकॉज दिस इज 1, 2 and 3 इज बेसिकली द स्टाईल ऑफ टेम्पल. सो असे जितके प्रोजेक्शन आहेत तसं सप्तरथ आणि नवभूमी इज बेसिकली द आयडेंटिफिकेशन ऑर द स्टाईल. ओके. कारण मी आधी म्हटलं प्रोटो वल्लभी जसं आहे तसं वल्लभी एक फॉर्म इव्हॉल्व होतो बाय इट सेल्फ, अँड दिस इज बेसिकली द फॉर्म दॅट वी सी अ प्रॉपर काइंड ऑफ फॉर्मेशन ऑफ द फॉर्म. जे आपण मगाशी बघत होतो त्याचं जो सेंटर आहे तो हा पोर्शन आहे वल्लभीचा, आणि हे बाजूला जे आहे तो आईल आहे जो असा बनतो. सो आउटवर्डली इट लुक्स लाईक एन आईल, पण इनसाइड यू डोंट हॅव एनी काइंड ऑफ सेपरेशन. It is just topmost portion and then inner wall. Okay, so this is also one of the styles that we have, wherein also you will be able to see
द भूमीज अँड अमलक. सो इथे जर तुम्ही बघू शकत असाल, आणि आय जस्ट ट्राय अँड झूम इन, हे जे ते छोटे छोटे जे शिखर आहेत, ते छोटी मंदिर आहेत, खरं तर छोटी अमलक आहेत, इफ यू लुक ॲट इट प्रॉपरली. आणि हिअर ऑफकोर्स द टेम्पल इज नाव ब्रोकन अँड स्लाइटली दे रिकन्स्ट्रक्टेड इट. दॅट्स वाय यू वोंट बी एबल टू सी द entire structure by itself, but this is one of the very good examples that we have, which is Telika Mandir from Gwalior, Madhya Pradesh. Much of the Nagara style was experimented in Madhya Pradesh under Parmars, and then we also have another variety which is Bhumija, but we'll come to that slightly later. So you have Fausana style. This is Gopa from Gujarat, the temple that you're seeing on your left. आणि तिथे आपण एक प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ फौसाना बघत आहोत. इट्स द सेम स्ट्रक्चर, जे छोटे छोटे आहेत ते, आणि ते मेड 2 and 1 ऑन टॉप. सो असे लेअर अप करत वरती वरती जात राहतं. सो यू हॅव बेसिकली अगेन द गवाक्ष काइंड ऑफ अ डिझाईन दॅट्स पार्ट ऑफ द वल्लभी विच कीप्स कमिंग ऑन टॉप ऑफ द अदर. आणि हा सेम फॉर्म ओडिसामध्ये रेखापीठ किंवा जगमोहन ह्या स्टाईलने पॉप्युलर आहे. सो इट्स द सेम फौसाना स्टाईल, विच इज बेसिकली पिरामिडिकल रूफ. पिरामिड जसे असतात तसे, एक ऑन टॉप ऑफ द अदर, ट्रायंग्युलर काइंड ऑफ अ थिंग. आणि इट कीप्स ऑन ऍडिंग, आणि दिस विल कीप ऑन इन्क्रीजिंग. आणि जनरली फौसाना स्टाईल जे आहे ते आपण इंडिव्हिज्युअली खूप कमी बघतो. हे अर्ली 7th-8th सेंचुरीचं टेम्पल आहे, आणि म्हणून आपण हे बाय इट सेल्फ बघतो. बट जनरली मंडप जे आहे, जर आता तुम्हाला डायग्राम लक्षात असेल तर, गर्भगृह, मंडप, तर मंडपाच्या वरती बेसिकली हे होत होतं म्युझिक. नगरा स्टाईल मध्ये आणि एक प्रकार आहे, तो होय शेखरी. आणि त्यात आपण काय बघतोय की हे जे अमलक होते तेच एक मध्ये मोठं अमलक आहे, आणि साईडला 4 अमलक आहेत, आणि ती अशी जोडली जातात. आणि मध्ये त्याच्या काय जोडलं जात आहे तर कूट, जे कूट आपण बघितलं होतं सुरुवातीला, ते कूट जोडलं जात आहे कॉर्नरला. सो यू हॅव अ सेंटर शिखर, 4 on 4 corners, and then there is 1 in the center, and then it is then combined together. मग लेफ्टला जे तुम्हाला दिसते ती तशी इमेज होते. सो इसेन्शियली ते सगळे वेगळे वेगळे आहेत, पण एक होलसम कंपोजिट फॉर्म होऊन आपल्याला जे दिसतं ते स्ट्रक्चर दिसतं फायनली. There is Samvarna style, which is basically again a combination of Fausana and an elaborate version of Fausana. If you can look at pyramidal structure, so multi-layered pyramidal structure जे आपल्याला दिसतंय. So this is a very good example, Ghateshwar temple, which gives us an idea of Fausana. Again, Samvarna kind of an temple architecture. Again, this is for the mandapa, and Samvarna kind of structure is more popular for the mandapa. Okay, then you also have the Dravida style of architecture, and wherein you basically have these different type of parts. What is important in case of Dravida is it's more of an complex. त्यामुळे त्याला एक आउटर बाउंड्री पण असायची, एक आउटर एरिया पण असायचं, which is basically the Gopuram, and that is the kind of gateway which was also there in Buddhist architecture, which was also there in a different variety of other stupa structures that we see. So that same school or school of architects moved towards the southern India, and Amravati आणि आंध्र प्रदेश मध्ये त्याला एलॉबरेट फॉर्म मिळाला स्तूपाज ना, आणि तोच सेम पॅटर्न मग टेम्पल आर्किटेक्चर मध्येही आपण बघतो. अँड सो यू हॅव गोपुरम. सो विथ द गोपुरम यू हॅव रिक्वायरमेंट फॉर शिखर ॲज वेल. फॉर्मेटिव्ह स्टेज द्रविडची आपण बघतो, ती सुरू होते कर्नाटकापासून, महाराष्ट्रात दिसते, तमिळनाडूमध्ये दिसते, आंध्र प्रदेशमध्ये दिसते, सॉरी दॅट्स नॉट देअर ऑन द स्लाइड, अँड केरलामध्ये पण इव्हेंच्युअली दिसते, बट मोर प्रॉमिनेंटली कर्नाटका, तमिळनाडू अँड आंध्र प्रदेश, देन विल हॅव प्रॉमिनेंट व्हरायटी ऑफ टेम्पल्स.